नमस्कार, आपण पाहतात कायगर इमोशन टॉप मॉडेल वर्सेस ट्रायबर इमोशन टॉप मॉडेल। ही गाडी जी आहे ही 7 सीटर आहे आणि ही जी आहे 5 सीटर आहे। समोरून लुक दिसेल तुम्हाला कायगरचा, नाव पण लावलेले त्यावर कायगरचा लुक हा पूर्ण दिसेल। SUV स्टाईलमध्ये आहे आणि ही ट्रायबर आहे। ही 7 सीटर आहे। समोरून लुक पाहू शकता, 7 सीटर ट्रायबर आहे, दिसेल तुम्हाला, त्याच्यावर पण लिहिलेलं आहे ट्रायबर। तर यामध्ये आपण जे फीचर्स पाहणार आहोत 7 सीटर प्लस ही 5 सीटर जी कायगर आहे, यामध्ये काय डिफरंट आहे आणि काय फीचर्स आहेत। ही 5 सीटर आहे SUV स्टाईलची। अगर समोरून याचा जर विचार केला तो मित्रांनो, तर SUV स्किड प्लेट दिसते तुम्हाला फ्रंटला, सेम ॲज इट इज SUV स्किड प्लेट ट्रायबरमध्ये पण मिळत आहे। इथे तुम्हाला LED फॉग लॅम्प, LED हेडलॅम्प आणि LED DRLs मिळत आहेत, जे की सेम कायगरमध्ये पण देण्यात आलेलं आहेत। LED फॉग लॅम्प, यामध्ये 3 ऑफ LED फॉग लॅम्प्स हेडलॅम्प्स आहेत, DRLs वगैरे सेम आहे। चेंजेस जे झालेले आहे मित्रांनो, फ्रंटला इथे तुम्हाला कॅमेरा दिसेल, जे की इथे सेन्सर नाही आहे, पण ट्रायबरमध्ये जे आहेत इथे तुम्हाला सेन्सर मिळणार आहे, कॅमेरा मिळणार नाही आहेत। तर फ्रंटला जो डिफरंट आहे एवढाच आहे। त्यानंतर आपण साईड प्रोफाईल बघूया। साईड प्रोफाईल जर बघितलं तर हे 15 इंची टायर साईज आहे आणि इथे टर्न मिरर इंडिकेटर आहे। सेम तुम्हाला 16 इंची डायमंड कट ॲलो व्हील्स आहे आणि टर्न मिरर इंडिकेटर आहे, म्हणजे टायर साईजमध्ये थोडा डिफरंट आहे, मिरर सेम आहे। त्यानंतर जर ग्राउंड क्लिअरन्स पाहिलं तर 205 mmचा आहे आणि ट्रायबरचं जर बघितलं तर 182 mmचा आहे। तर ग्राउंड क्लिअरन्समध्ये पण डिफरंट आहे। आता वरून पाहूया, हा रूफ रेल आहे, रूफ रेल सेम आहे, कायगरमध्ये पण रूफ रेल मिळेल तुम्हाला आणि ट्रायबरमध्ये पण हा रूफ रेल मिळेल। अशा प्रकारे साईड हे फीचर्स आहेत। आता आपण बॅक बघूया। बॅकमध्ये जर पाहिलं तुम्ही तर हे कायगर आहे। बॅकला तुम्हाला दिसेल कायगरची बॅजिंग आहे, रिअर स्किड प्लेट आहे, सीट टेल लॅम्प्स आहेत, वायफर आहे, डिफॉगर आहे, शार्प फिनिश अँटीना आहे। हा बॅक हे झालं आहे। आता बघूया आपण ट्रायबरचं बॅक। ट्रायबरमध्ये जर दिसेल तर ट्रायबरची बॅजिंग आहे, SUV स्किड प्लेट आहे, LED टेल लॅम्प्स आहेत, त्यानंतर वायफर आहे, डिफॉगर आहे, वॉशर आहे। पण यामध्ये जो अँटेना मिळणार आहे नॉर्मल मिळतो रेग्युलरसारखा, शार्प फिनिश अँटेना इथे मिळणार नाही तुम्हाला। हा बॅक स्पेस झाला। आता पाहूया आपण इंटेरियरमध्ये। याचं जर बूट्स ओपन करायचं असेल तर इथून क्लिक करू शकता। आता बघा, ही 7 सीटर आहे। 7 सीटरमध्ये तुम्हाला इथे मागा रिअर 2, सेंटरमध्ये 3 आणि फ्रंटला 2 असे 7 सीट बसतील। आता आपण पाहूया कायगरचं बूट्स कसं ओपन करायचं। आता आपण कायगरचं बूट्स ओपन करतोय। हा बघू शकता स्पेस, म्हणजे इथे तुम्हाला डिक्की मिळणार आहे 405 लिटरची आणि पार्सल ट्रे पण आहे सोबतच। पाहू शकता इथे मध्ये 3 बसू शकतात आणि पुढे 2 असे 5 सीटर ही गाडी आहे। इथे तुम्हाला स्टेपनी पण मिळणार आहे, स्टेपनी दाखवतो मी, ही स्टेपनी आहे आणि हे पार्सल ट्रे काढल्यानंतर ही सीट तुम्ही फोल्ड पण करू शकता 5 सीटरमध्ये, पण 7 सीटरमध्ये हा तुम्हाला ऑप्शन मिळणार नाही आहे। आता आपण क्लोज करू। आता तुम्ही बघणार आहात 7 सीटर कशा प्रकारे फोल्ड करायचे। 7 सीटर तुम्ही इथे जे मागची सीट आहेत ते मागची सीट तुम्ही अशा प्रकारे फोल्ड करू शकता, म्हणजे तुम्हाला जर डिक्की वापरायची असेल तर पूर्णपणे ही डिक्की तुम्ही वापरू शकता। सीट तुम्हाला काढून ठेवता येईल, रिमूव्ह करता येईल किंवा इथे ॲडजस्ट पण करता येईल। अशा प्रकारे ही ट्रायबर तुम्ही मल्टिपल यूजसाठी यूज करू शकता। हा जर स्पेस पाहिला तर टोटली 625 लिटरचा स्पेस मिळतो आहे, म्हणजे कायगरच्या कम्पेअर टू अगर ही 5 सीटर वापरली तर तुम्हाला इथे बूट स्पेस पण जास्त मिळणार आहे। पण ही 7 सीटर आहे मित्रांनो, तर तुम्हाला जर 7 सीटर्स गरज असेल 7 सीटरची तर तुम्ही नक्कीच या ट्रायबरचा विचार करू शकता। गाडीची जी लेंथ आहे सिमिलर आहे, जास्त काही फरक नाही आहे, काही 5-6 mmचा फरक आहे, लेंथ सेम आहे, टायर साईज थोडी डिफरंट आहे। फ्रंट लुक पाहिलं तर थोडा सिमिलर वाटतोय। फीचर्स जर पाहिलं सेफ्टीमध्ये दोन्हीमध्ये 6 एअरबॅग्स आहेत, सेम 6 एअरबॅग आहे। पण यामध्ये जर बघितलं आपण सेंटर जे ड्रायव्हर डिस्प्ले आहे ते बघूया। ड्रायव्हरमध्ये तुम्हाला इथे थोडा SUV आणि एकदम लक्झरी लुक मिळतो आहे। यामध्ये 360 कॅमेरा आहे, डिजिटल आहे, पूर्ण इन्स्ट्रुमेंट क्लस्टर,
स्टेअरिंग कंट्रोल माउंटेड आहे, वायरलेस चार्जर, पुश स्टार्ट, सेंटर कन्सोल, लेदरेड सीट, व्हेंटिलेटेड आहे, ड्राईव्ह मोड आहे, क्रूज कंट्रोल आहे. अशा प्रकारे हे यामध्ये फीचर्स मिळतील. आता आपण ट्रायबर बघूया. ट्रायबरमध्ये जे मिळणार आहे तुम्हाला इथे 2 ग्लो बॉक्स आहेत. असे 2 ग्लो बॉक्स आहेत. इथे वायरलेस चार्जर आहे, पुश स्टार्ट बटन आहे, त्यानंतर स्मार्ट की आहे. कायगर आणि ट्रायबरची सेम की आहे जी आता डस्टरमध्ये पण देण्यात आलेली आहे. ही बघू शकता तुम्ही, ही की आहे. 2 की मिळतात यामध्ये. 8 इंच हा टच स्क्रीन डिस्प्ले आहे, सेम मिळेल कायगर आणि ट्रायबरमध्ये. सेम स्टेअरिंग कंट्रोल माउंटेड आहेत, ड्रायव्हर डिस्प्ले पण सेम आहे. 4 पॉवर विंडोज मिळतील. 6 एअरबॅग स्टँडर्ड आहेत. इथे तुम्हाला ॲडिशनल इथे आर्मरेस्ट, सेंटरमध्ये हा कूल बॉक्स आहे, इथं वायरलेस चार्जर. अशा प्रकारे ट्रायबरचा लुक मिळणार आहे. आणि ट्रायबरमध्ये जर सेंटरमध्ये बघितलं तर ट्रायबरच्या सेंटरमध्ये तुम्हाला इथे रिअर AC मिळेल जी सेपरेट कंट्रोल राहील. हे बघा इथे रिअर AC आहे, सेम तिकडे पण AC मिळेल. आणि हा इथे सेंटरमध्ये जो मिळतोय कूल बॉक्स मिळतोय. इथे सेपरेटली चार्जिंग पॉईंट पण मिळेल तुम्हाला. अशा प्रकारे ही 7 सीटर आहे. ट्रायबर्स पूर्ण पाहू शकता, गाडी पूर्ण आपण कव्हर केलेली आहे. ही 7 सीटर ट्रायबर जी बेसिक प्राईस राहणार आहे शोरूम ही 5,76,000पासून स्टार्ट आहे. सेम ही तुम्हाला 5,80,000पासून स्टार्ट आहे. सिमिलर प्राईस आहे, जास्त काही डिफरंट नाही आहे बेसिक व्हेरियंटमध्ये. आपण जे टॉप व्हेरियंट पाहतोय ही ऑन रोड जाते 10 लाखापर्यंत. सेम ही व्हेरियंट आहे 7 सीटर, ही ऑन रोड चालली आहे टॉप व्हेरियंट, हिचं 9.5 लाखापर्यंत. जर तुमचा विचार असेल तर यामध्ये टोटली 4 व्हेरियंट आहेत आणि कायगरच्या 5 सीटरमध्ये पण 4 व्हेरियंट आहेत. यामध्ये ॲटोमॅटिक, मॅन्युअल आणि CVT हे व्हेरियंट अवेलेबल आहेत. सेममध्ये तुम्हाला ॲटोमॅटिक आणि मॅन्युअल अवेलेबल आहेत. जर तुम्हाला यामध्ये CNG फिट करायची असेल तर तुम्ही नक्कीच CNG फिट करून घेऊ शकता. कंपनीने CNG पण ऑप्शनल अवेलेबल केलेलं आहे. जर तुमचा विचार असेल एक मीडियम फॅमिलीसाठी 7 सीटर गाडीचा तर नक्कीच तुम्ही ट्रायबरचा विचार करू शकता. आणि जर तुम्हाला थोडी SUV स्टाईलमध्ये लक्झरी लुकमध्ये पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही कायगरचा विचार करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगू शकता. आणि तुमचं सजेशन देण्यासाठी पुढील व्हिडिओसाठी मला तुम्ही कमेंट करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.